ही बघा पावसात जायला रेडी ट्युशनला. पाऊस यायलाय. ट्युशन आहे 4 वाजता. बाई कशी दिसेल? लिहिलो हा. तर हे बघा, हे असं मणी लावायला चालू आहे. हे असं हे दोन्हीचं पकडावं लागतं आणि हे असं आडी घालून लावावं लागतं. बघ हाताला. कशी वाटली डिझाईन बायांची? असं वाटतं, असं फुल होतं त्याचं तयार. चला आता ब्लाऊज कट करते. आत्ता वाजले तर 4:30. चहा केलाय. तर चहाला आज साखर नाही म्हणून गुळाचा चहा केलाय. दाखवते चहा गुळाचा. हे बघा, चहापत्ती आणि गुळ टाकलाय मध्ये. आता दूध टाकते. बघा असं झालाय गुळाचा चहा. या चहा प्यायला छान झालाय. पाणीपुरी, मला पाणीपुरी खायची होती आज, त्यामुळं काय झालं तोंडात लागले. तिकट लागले तुला भैया. बरोबर. तर मस्त अशी पाणीपुरी आणली आज. हरभऱ्याची भाजी आणि भाकरी. मला नको हे ब्लाऊजला हुक लावते मी. किती उशीर नको बाई, 11:15 वाजले बघा. हा नको बाबा, नगर होते. नको, तुम्ही काय हुक लावणार का? होय नको बाबा, मला पर सकाळी लवकर उठायचं अजून. जेवण कर ना. 2 ब्लाऊजला हुक लावायचे राहिलेत. नको मला भूक नाही. खरं देवा शपथ मला भूक नाही. भैया नको रम प्लीज. नगर भैया. काय हरभऱ्याची भाजी आणि भाकरी. वाजलेत किती? 11:15. 12:42 नाही 11:15. 15 मिनिटं 12:42 मिनिट. 12 वाजून. हा 12 वाजायला 15 मिनिट कमी येतं. 99. आणि जेवण चालू आहे आमचं. आणि हे राडा पलंगावर अजून शिवायचा. काय झालं? पाणी पी. सर्वांना शुभरात्री. बाय. तर आता सकाळचे 6:30 वाजलेत आणि माझं ब्लाऊज झालंय. फिटिंग चालू आहे. हे काय ब्लाऊज झालंय, फिटिंग चालू आहे. सकाळी ब्लाऊज झालंय, फिटिंग राहिलंय आणि गोट मारायचा राहिलाय. आज रविवार आहे तर ब्लाऊज द्यायचे सकाळी कारण रात्री काही माझ्याकडून झाले नाहीत. कारण काल 4 ब्लाऊज होते, बाकीची काही कामं पण होते. त्याच्यामुळं संध्याकाळचा स्वयंपाक हे ते असल्यामुळं कसं झालं नाही. कारण ब्लाऊज शिवायचं म्हणल्यावर कट करून शिवायचं म्हणल्यावर लई तकलीफ होते आणि ब्लाऊज शिवायचं म्हणल्यावर लई किचकट असते. कारण बसून बसून कंबर पण दुखते. त्याच्यामुळं आता एवढं ब्लाऊज कंप्लीट करायचे आणि आवरायचे
आज तुळजापूरला जायचं आहे. आणखीन बाहेरचे कामं काहीच नाही. बाहेरचं झाडायचं वगैरे तसंच आहे, पाणी मारायचं राहिलं आहे. कारण आता एवढं ब्लाऊजला फिटिंग करून हुकं लावून रेडी करून ठेवून मग बाहेरचे कामं आवरायचे. चला झाले. कुणाचंच नाही राहिलं. स्वामी मॅडम नाही हो, गरुड मॅडमचं होतं. हे बघा, हे ब्लाऊज होतं, पण हे काल शिवलं होतं, आत्ता हुकं लावलेत. आणि हे पण कालच शिवलं होतं. सकाळी उठून फक्त हे ब्लाऊज शिवले. 5 वाजता उठले होते. आत्ता वाजलेत 7:30 8 वाजलेत. आता 7:30 पावणे 8 झाले. तर श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. आज आहे रविवार आणि आत्ता वाजले तर 11. तर पूजा करायची आणि स्वयंपाक करायचा आहे. तुळजापूरला जायचं असल्यामुळं कसं पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे. तर सकाळी लवकर उठले होते, पण ब्लाऊज वगैरे शिवण्यानं परत पुन्हा लईच कंबर दुखायली, म्हणून थोडी पाठ टाकली तर झोप लागली. त्याच्यामुळं आता उठले. तुळजापूरला जायचं आहे तर स्वयंपाक करते अगोदर. चला. एवढे भजी काढलेत, थोडेसे 4-5 पुरण झालं आहे. नैवेद्यपुरतं केलं आहे. एवढीच पापडी कुरवडी केली आणि मुलांसाठी बटाटा चिरला आहे. आणि इकडं बघा पूजा चालू आहे. मिस्टरांना म्हणलं आजच्या दिवस पूजा करा तुम्ही. बांधते. मिस्टरांना म्हणलं तुम्ही पूजा करा, कारण त्यांनी पूजा केलं तर मला उरकणार आहे काम, नाहीतर मग कशाचं उरकते काम म्हणून उशीर व्हायला म्हणून ते बसले. तवर हो का बघा, गेलेपर्यंत मला भजे लाल झाले. फोनवर बोलत बोलत पूजा करायला. कंपनी को भेजा है क्या बोल रहा हूँ. देवाला नैवेद्य दाखवला. दिवा लावला नव्हता मिस्टरांनी म्हणून दिवा लावला. मला उशीर व्हायला म्हणून त्यांनी केली देवपूजा. तर धूप ओवाळते. नैवेद्य दाखवला. आता नैवेद्य पण भरला तिकडं जाण्यासाठी तुळजापूरला. परडीत नैवेद्य घातला आणि देवांना सुद्धा नैवेद्य दाखवलाय. आता उशीर तर झालाय बघा भरपूर असा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री ओम श्री महालक्ष्मी नमः. घेतले तर या डब्यात घेतले छोट्याशा, कारण मोठ्या डब्यात घेतलं की निवड काय होतं हालून सगळं एक ठिकाणी होते. आणि असं छोटासा डब्बा राहिला की काय होतंय व्यवस्थित राहते. एक उचलून देवाला दाखवता येते, कारण ते हालतेत म्हणून मी तसं घेतले. तर बघा ही आमटी केली आहे लेकरांसाठी. परत पुन्हा हे भजे आणि बटाट्याची भाजी केली आहे. आणि चपात्या बघा भरपूर अशा केल्यात, कारण संध्याकाळी मला जर उशीर झाला यायला तर कंटाळा येतो, कारण तुळजापूरून यायला उशीर होते. तर कपडे वगैरे झालेत. हे बघा कपडे झालेत, सगळं झालंय. माझं आवरून सुद्धा झालंय. आणि वातावरण बघा आभाळ आलंय आणि निघाले आता, कारण रेनकोट घेतला आहे, छत्री घेतली आहे, सगळं काही रेनकोट घेतला आहे, छत्री घेतली आहे, कारण पाऊस आला की थांबायचं. पण आजच जावं लागणार आहे, कारण रविवार आहे आणि मिस्टरांना सुट्टी नसते. त्याच्यामुळं आजच जायचं. जर सुट्टी असती तर उद्या बी गेले असते, पण सुट्टी नसते, त्याच्यामुळं सुट्टी भेटत नाही. आणि आधीच सांगावं लागते सुट्टी जर पाहिजे असेल तर, म्हणून आजच जावं लागणार. आणि बायकांचे ब्लाऊज पण होते, ते पण गरजेचं होतं, म्हणून एवढा उशीर झाला. चला ताईंनो, मी जाऊन येते. आई तुळजाभवानीचं दर्शन करून
जर व्हिडिओ काढायला जर भेटला तर नक्कीच तुम्हाला सुद्धा तुळजाभवानीचं दर्शन देईन. नाही जर जमलं तर मग घरी आल्यानंतर भेटूया. सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना. तर आता वाजलेत 8 आणि 8 वाजता आलो तर आम्ही. पावसाचं वातावरण झालंय. जाताना काही पाऊस लागला नाही आणि येताना पण काही पाऊस लागला नाही, परंतु दर्शन पण छान झालं आणि लवकर आलो. जायला 1.5 तास लागला, यायला 1.5 तास लागला, पण पाऊस कुठंच लागला नाही म्हणून लवकर आलो. लागला होता 1-2 ठिकाणी, थोडं थांबलो पण असं भिजलो नाही आम्ही. तर छान असं तुळजाभवानीचं दर्शन झालं. तर सर्व ताईंना शुभ रविवार. सर्वांचा दिवस चांगलाच गेला असणार. तर सर्वांना बाय. आता काही स्वयंपाक वगैरे काही करायचं नाही. मिस्टरांनी पण उपवास सोडलाय, रविवार होता त्यांचा. मी पण जेवले, कारण टिफिन घेऊन गेलतो आम्ही, जेवण करून आलो. तर वेगळा प्रसिद्ध खात्या सर्वांना श्री स्वामी समर्थ. आई तुळजाभवानी सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.